नमस्कार शेतकऱ्यांनो. शेतकरी कर्जमाफी योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ह्यांना 1,40,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे. बघा, काही काही शेतकऱ्यांना असं देखील वाटत आहे की आमच्या यादीत अजून नाव देखील आलेलं नाहीये. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचा ITR 0 आहे किंवा ITR भरलेला नाही, असे भरपूर सारे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर बघा, महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत 7,000 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. परंतु काही ह्यामध्ये पात्र आणि निकष देखील आहेत. ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे शेतकरी ITR किंवा IT रिटर्न भरत नाहीयेत, त्या शेतकऱ्यांना देखील ह्या शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत लाभ दिला जात नव्हता. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना 1,40,000 जे वगळण्यात आलेले आहेत, ते इन्कम टॅक्स जे भरतात त्या शेतकऱ्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेले आहे. कारण की फक्त ते ITR भरतात, IT रिटर्न भरतात, ह्याच्या संदर्भात तुम्हाला वगळण्यात आलेला आहे. मी देखील इन्कम टॅक्स भरलेला आहे. तर अशा शेतकऱ्यांनी बघा, ज्या शेतकऱ्यांचा 4 लाखापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरला गेलेला आहे, त्याच शेतकऱ्यांना ह्यातून वगळण्यात आलेले आहे. त्या शेतकऱ्यांची संख्या आहे 1,40,000 शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ITR मुळे किंवा IT रिटर्न्समुळे, IT रिटर्न जास्त भरल्यामुळे वगळण्यात आलेले आहेत. आम्ही 0 इन्कम टॅक्स भरला किंवा काही शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न पडलेला आहे की इन्कम टॅक्स आम्ही 1 लाख रुपये भरतोय किंवा थोडाफार भरतोय. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 4 लाख रुपये इन्कम टॅक्स भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे शेतकरी ITR आहे, 0 ITR आहे किंवा नुसता ITR काढलेला आहे, भरत नाहीये, तर अशा देखील शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे. आणि हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी. ज्या शेतकऱ्यांना 1,40,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आले त्यांच्यासाठी. KYC ज्या वेळेस केली त्यावेळेस काय चुकलं असेल किंवा काही शेतकऱ्यांचं देखील अजून देखील नाव आलेलं नाहीये, अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना संभ्रम असेल. तर बघा, मराठीतील शेतकऱ्यांना तुम्हाला एक सांगतो, जर तुमची KYC प्रॉपर असेल तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ तर घेताच येणार आहे. परंतु अजून एक गोष्ट, ज्यामध्ये तुमचं KYC करत असताना तुमचं बँक खाते किंवा तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे, अथवा तुमचं डबल अकाउंट आहे किंवा काही अकाउंट्समध्ये डिटेल्स भरताना चुकलं आहेत, तर अशा जर काही गोष्टी असतील तर त्या शेतकऱ्यांचं KYC करत असताना चुकले असल्यामुळे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत नाव देखील येण्याची शक्यता कमी आहे. काही काही शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये चेंजेस आहे. असं कोणती बँक की समजा तुमची जर बँक ऑफ महाराष्ट्रामधून तुम्ही लोन घेतलेलं आहे, पण तुम्ही KYC करते दरम्यान युनियन बँकचं जर अकाउंट दिलं असेल किंवा अकाउंट नंबर तर पहिलं लोन घेतलेलं आणि जे आत्ताचं तुम्ही लोन क्लिअर करताय शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत, हे जर चेंज असेल तर ह्यामध्ये देखील डिफरन्स असल्यामुळे तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार नाहीये. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल, शेतकरी 2 लाखापर्यंतचे कर्ज थकीत माफ व्हायचं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही आधी जर लोन जे घेतलं होतं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्ही लोन घेतलं होतं, त्यासाठी जे कागदपत्र आवश्यक दिले होते, त्यानंतर जी बँकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तेच तुम्हाला बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याचे प्रॉपर सर्व डिटेल्स असणे गरजेचे आहे. अकाउंट डिटेल्स, IFSC कोड, अकाउंट नंबर, त्याचबरोबर कोणती बँक आहे ते बँकेचं प्रॉपर नाव, आणि त्याचबरोबर तुम्ही जर KYC करत असताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारकच आहे. ज्या वेळेस तुम्ही शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या अंतर्गत जेव्हा लोन घेतलं होतं, त्यावेळेस जो नंबर ॲड होता तोच असणे नंबर गरजेचा आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगतो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला बंधनकारक आहेत. जर तुम्ही ज्या बँकेत किंवा ज्या पतसंस्थेतून पतपेढीतून लोन घेतलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत, तर तुम्हाला तिथे जाऊन पूर्ण प्रॉपर डॉक्युमेंटरी घेऊन KYC प्रॉपर करणं बंधनकारकच आहे. तरच तुम्हाला या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येईल. अन्यथा तुमचं लिस्टमध्ये नाव नाही येणार. आणि ह्याच आहेत पात्र आणि निकष. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आमचं नाव नाही आलं, तर हेच तुमच्या काही चुका असतील, छोट्या छोट्या चुका, ह्या तुम्हाला भरपूर सारं नुकसान करून देतील. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.